की ना मी माझ्या बहिणीची बायको मागे असं उभं राहिलं पाहिजे. तुला अंगाला हात लावला ना, हात तोडायची ताकद तिच्यात पाहिजे. स्वतःच्या संरक्षणासाठी एखाद्याचा जर मर्डर करून टाकला ना, तर त्याला मर्डर नाही म्हणत, त्याला वध करणं म्हणत. पहिली गोष्ट म्हणजे फॅशनच्या नावाखाली भोंगळा कारभार. खरंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये परस्त्रीला आईसारखं मानलं जातं का? जर मानलं जातं तर का या कोमल कळ्यांवर अत्याचार होतात? का या कोमल कळ्यांचा जीव घेतला जातो? का या कोमल कळ्यांना मारलं जातं? आहे उत्तर तुमच्याकडे? नाही ना? तर चला विचारू आपल्या ऑडियन्सला. तर आपल्या ज्या आया बहिणीत आणि स्त्रिया आहेत, तर यांना नराधमांपासून वाचण्यासाठी काय सल्ला सांगाल बरं सर? स्वतःच्या संरक्षणासाठी एखाद्याचा जर मर्डर करून टाकला ना, तर त्याला मर्डर नाही म्हणत, त्याला वध करणं म्हणत. मी माझ्या बहिणीची बायको मागे असं उभं राहिलं पाहिजे. तुला अंगाला हात लावला ना, हात तोडायची ताकद तिच्यात पाहिजे. अंगावर आल्यावर आपण म्हणतो ना की शिंगावर घ्यायला पाहिजे. प्रत्येक भगिनीला माझा एवढाच सल्ला राहील की बाबा तुमच्या पर्समध्ये एखादं लिपस्टिक ठेवण्यापेक्षा किंवा सुंदर दिसण्याचे काही साधनं ठेवण्यापेक्षा एक चाकू ठेवा, मिरची पावडर ठेवा स्वतःच्या बॅगमध्ये. आता कळाला हा जी आधी आहे किंवा गुन्हा करणार आहे, तर त्याला डायरेक्ट शूट केलं पाहिजे सरकारने. तुम्ही घरी किती वेळा जाऊ शकता? एखाद्या व्यक्तीने त्रास दिला, तुम्ही घरापर्यंत जाऊ शकता. पण अशी कंडिशन आली की तुम्हाला घरापर्यंत जाणं भाग नाही. अशा वेळेला तुम्ही एवढं तर सक्षम पाहिजे की बाबा मला ह्या कंडिशनमधून वाचता आलं पाहिजे. याच्या त्याच्या भरोश्यावर आपण फोन करणार आणि मग कुणीतरी येणार आणि मग माझा भाऊ वाचवेल. त्याच्यापेक्षा प्रत्येक भगिनीला माझा एवढाच सल्ला राहील की बाबा किमान प्रत्येक भगिनीला अर्धा तास एखादा तास व्यायामासाठी पाठवा. शासनानं वध केल्याच्या याच्यात एक सुटका द्यायला पाहिजे. आपल्यासारख्यांना परमिशन देऊन टाकतील आपल्या बहिणींना, आईला, मुलींना चल वध करून टाकेल, तर मग मुलींमध्ये डेअरिंग येईल. मार्शल आर्टचे कोर्सेस करावा, 2 तास 1 तास स्वतः एक्सरसाइजला ग्राउंडवर जावा. ते हे करून जर स्वतःचं एक रक्षण करता आलं तर 100% होईल. त्यांना जुन्या काळात काठी चालवणे, तलवार चालवणे शिकवायला पाहिजे. कराटेचे क्लास वगैरे लावले पाहिजे आणि पुढल्या नराधमाचा विचार न करता त्यांच्यावर 2 हात समर्थ झाले पाहिजे. ही आपली जी स्त्री आहे ती जातीची राणी किंवा जिजाऊसारखी राहिली पाहिजे. नराधमांना आहे त्या ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे तिने. तर बऱ्याचदा अशी चर्चा होते की मुलींचे छोटे कपडे आणि राहणीमानावरून अशा नराधमांचं अट्रॅक्शन वाटतं आणि असे कृत्य करतात. तर त्या लोकांसाठी काय बरं? पहिली गोष्ट म्हणजे फॅशनच्या नावाखाली भोंगळा कारभार चालू आहे. हा मी म्हणतो फॅशन तुम्ही जपा, पण जे अंगाला सूट करेल, जे दिसणाऱ्याला व्यवस्थित दिसेल, ती पण फॅशन माणूस करू शकतो. मराठी संस्कृतीमध्ये जर आपण पाहिलं तर मुलीच्या अंगावरती कंटिन्यू साडी किंवा पूर्ण ड्रेस राहायचा. मुलींनी पण याच्यावर थोडंसं फार विचार केला पाहिजे का थोडेसे अंग भरून कपडे घातले पाहिजे. ते टी व्ही, पिक्चर, मोबाईलवर पाहून जे आपण करतो त्याच्यामुळं समोरच्याचे नक्की विचार चेंज होतात. दोष नाही देऊ शकत कपड्यात. डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार प्रत्येकाला हक्क आहे आपण आपल्या मनानुसार राहा. कुणी काय कपडे घालायचे आणि कुणी कसं वागायचं यात काय आपण मुलीचा कुठल्याही प्रकारचा दोष आपण सांगू शकत नाही. हे बघा, तुम्ही साधे कपडे घातले तरी नजर बघणाऱ्याची खराब असेल त्याला तुम्ही काही करू शकत नाही. शेवटी बघणाऱ्याच्या नजरेवर पण खूप काही गोष्टी डिपेंड आहेत. हा, पण घालणाऱ्यांनी पण बघावं की आपल्यावर सूट काय करतं, व्यवस्थित काय दिसतं, आपली संस्कृती काय, आपले घरचे संस्कार काय, याच्यानुसार चालू. हे असे जे प्रकार होतात ते काय मुलींनी कपडे घातले शॉर्ट. आता असं जर म्हणलं तर बाहेर देशात तर भरपूर शॉर्ट कपडे असतात. अशाने तर तिथं रोज 10, 15, 20, 50, 100 बलात्कार झाले पाहिजे ना. असा कुठला प्रकार होत नाही ना बाहेर देशात. म्हणजे याच्यामध्ये मुलींच्या कपड्याचा दोष नाही, तर माणसाच्या मानसिकतेचा दोष आहे, नजरेचा दोष आहे हे म्हणायचे सरांना. रेप करण्यासाठी लोकांची मानसिकता का वाढत चालली बाबा? काय कारण असतील बाबा लोक की या गोष्टींसाठी प्रवृत्त होतात? काय वाटतं तुम्हाला सर? मोबाईल. का बरं मोबाईल? अश्लील काही व्हिडिओज जे यूट्यूबवर किंवा आपल्या इंस्टाग्राम, फेसबुकवर दाखवले जातात त्याच्यातून ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. सोशल मीडियावर ज्या मुली येतात ह्याच्या पोस्ट सोडतात, फोटो व्हिडिओ ज्या सोडतात, तर ते त्यांनी जरा विचार करून सोडलं पाहिजे ना. मानसिकता ढासळत चालली लोकांच्या. नातं तो समजा ना त्यांना काहीच. त्या मुलीचं आणि वडिलांचं नातं असं पहिल्यासारखं राहिलं नाही की मुलगी फ्रीली सांगेल घरी, बाबा आई मला हे असा मुलगा त्रास देतोय. शासन जबाबदार आहे की कायदा कडक करत नाही. दुसरं म्हणजे घरचे संस्कार येतं आणि तिसरं म्हणजे मुलींचे जे ड्रेसिंग कोड जो पण आहे तो पण आहे. मद्यपान हे असे काही व्यसन येतं. त्याच्यात माणसाला समजत नाही की आपण आपल्या आईशी बोलतोय का बापाशी बोलतोय का बहिणीशी बोलतोय. कपडे वगैरे व्यवस्थित घातले पाहिजे आणि सोशल मीडियाचा वापर थोडा कमी केला पाहिजे, नाही का? आपल्या मुलांना मोबाईलला थोडं कंट्रोल करायला पाहिजे. मुली येतात, लेडीज आहे, कोणी पण असेल, त्यांचे जे कपडे येतात तर ते कपडे घालण्याची पण पद्धत आहे ते मजबूर करतात काही लोकांना. त्या हिशोबातून जास्त गुन्हेगारी वाढत चालली.
हे जे अपराध होत आहेत तर हे थांबवण्यासाठी आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये काय बदल केला पाहिजे बाबा? ह्या नराधमांना काय शिक्षा केल्या पाहिजेत? असल्या नराधर्मांसाठी एकच शिक्षा ते म्हणजे फाशी, फाशी आणि फक्त फाशी. जे सरळ नसबंदी, पण ज्या गोष्टीमुळे होतंय तीच जर बंद केली तर माझ्या मते डायरेक्ट सगळा समूह नष्ट व्हायला मदत होईल. भर चौकात यांना दगडाने ठेचलं पाहिजे जनतेने. आज तुमची काय बहीण आणि ते आमची काय बहीण कोणाची तरी आहे ना. आज आपण कवर मेणबत्त्यात जाळायच्या. जे बाहेर देशात चालू आहे ना, थोडा छोटा गुन्हा केला का त्याला डायरेक्ट फाशी देतात. घ्या यांचं एक दोघं जणांना फाशी द्या, कसे गुन्हे थांबत नाहीत पहा मग. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस असला कुठला प्रकार ज्यावेळेस घडायचा त्यावेळेस कडेलोट करायची, हत्तीच्या पायाखाली द्यायची, अशी कडक म्हणजे कडक शिक्षा त्यावेळेस व्हायच्या. पब्लिक प्लेसमध्ये येऊन त्याची पूर्ण मारहाण करून त्याला अशी सजा द्या की नंतर नेक्स्ट टाइम कुणी असं कृत्य करायला परत हिंमत करणार नाही.